आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता मामा यो अख्खं घर सजवणार आहे, अख्ख्या गावात लाडू वाटणार, पेढे वाटणार। एवढा आनंद झालाय मला, मला पेढे नको वाटा ना। सूर्य मामा तुमचा वा वा जावई बापू आम्ही व्याजोबा झालो ना। ना 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 त्यांना आमच्याकडे आला, आम्हाला त्यांना छड्डी शिकवू टळून त्यांचे मन बरेच तर मुके घ्यायचे तो। आणा आणा इकडे आणा, आमच्याकडे आणा। डॅडी दिवाळी प्रसन्न झाली डॅडी। तिनं घरात आनंदाचं गाठोडं पाठवायला लईच गडबड केली बघा। आता धन दौलत कमी पडणार नाही हेच सांगायचं होतं तिला ह्या आशीर्वादात ना, आहे ना डॅडी? अहो 2-2 देवे आल्यात घरात, 2-2 देव्या। हो लक्ष्मी आणि सरस्वती दोघींनी एकत्र येणं केलं हो या घरात। आता आपली भरभराटी होणार, आपली भरभराटी होणार, आपल्याला काहीच कमी पडणार नाही डॅडी। डॅडी आता घरामध्ये नवरात्र साजरी झाली पाहिजे। लोकांच्या घरात 2 पावलांनी लक्ष्मी येतात, तुमच्या घरात 4-4 पावलांनी आले आहेत। खरंच वाटलं नव्हतं 2-2 देवे येतील आपल्या घरात। आजपर्यंतची सगळी व्रत वैकल्य उपास तपास पूर्वजांची पुण्य ही सगळं फळाला आलं बघा। अहो बघा की किती देखण्या मुली जन्माला आल्या तू। कोणाची नजर नको लागायला त्यांना। मला माहित होतं तुम्हाला आनंदाचा धक्का बसणार आहे, याच्यातनं बाहेर पडा आणि नातींना असं कावटावून घ्या आणि आजोबांचं प्रेम द्या त्यांना। हो तुमच्या घरच्या लक्ष्म्यात या लक्ष्म्या कसलं गोड। पेशंट कसा आहे आता? हे काय इकडं आहे? इट्स जस्ट मिरॅकल। यांची प्री मॅच्युअर डिलिव्हरी असून सुद्धा यांची दोन्ही बाळं खूप हेल्दी आहेत आणि आई सुद्धा फिट आहे। आणि तुळजा यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन या, काही टेस्ट झाल्या की तुम्ही सुद्धा निर्धास्त व्हाल। हो बाकी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आणि डॉक्टर तुळजा तुमचं विशेष अभिनंदन। अहो काहीही टेक्निकल सपोर्ट नसताना ही अशी डिलिव्हरी करायला फक्त हुशारी नाही तर डॉक्टर मेंटली खूप स्ट्रॉंग असावा लागतो। यू हॅव मेड इट पॉसिबल। थँक्यू डॉक्टर, पण हे या सगळ्यांच्या मदतीमुळे शक्य झालं। बरं मी येते आता, पण काही अडचण आली तर मला लगेच कॉल करा। काळजी घे। कशी अक्का तू? अगं कोण आलाय? कोण आलाय? मावशी आलात भेटायला? हो आता लाड करणार आम्ही बाळांचे, लाड करणार। अक्का अगं दोघे किती गोड आहेत ग। होय अगदी ना तुझ्यावर गेलेत बघ। माझी तर नजरच हटाना झाली। नाही 2-2 भाज्यांचा। अभिनंदन 2-2 अभिनंदन। अक्का खारीक खोबरं डिंक सगळं काढून ठेवलंय बघ, तू आता काहीच काळजी करू नको। आठवडाभरातच तुला तरतरीत कशी करते नाही बघ मी। हा आता जरा दमलेली वाटतेस, पण लवकरच ठणठणीत होशील, काळजी नको करू। बर
तेजूला आता आराम करू द्या. आज रात्रीची तिची झोप झाली ना की मग सकाळी बरं वाटेल तिला. आलीच. हो. हो मामी. तुमचं आभार मानायचं राहिलंच की अहो. आज तेजूचं आयुष्य तुझ्यामुळे वाचलं. तू तू किती मोठ्या उंचीची डॉक्टर आहेस ना हे आज कळलं बघ. माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा आदर आता 100 पटीनं वाढला तुळज. तू आज एक नाही 3 जीवनाचे उदाहरण दिलंस. यासाठी मी तुझं आयुष्यभर ऋणी राहीन तुळज. सूर्या काय करतोस तू रे? तू आणि मी काय वेगळे आहोत का? सूर्या, ही आपली माणसं आहेत आणि यांच्या भल्यासाठी धडपड करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या माणसांसाठी केलेल्या कामाला उपकार नाही, कर्तव्य म्हणतात. तू असं काहीतरी बोलती ना माझी बोलतीच बंद करत तिचं बोल. बर तू थकले जातात आराम करतो ना. हो, आणि तू ही कसलीही काळजी न करता छान झोप घे, आराम कर. हो मामी साहेब, आता मामा झालोय मी. झोप लागणार आहे का मला? या आनंदामध्ये ना 1 आठवडा तरी मला झोप लागत नसते. बर काळजी घे त्याची मी येतो. हं? बाळाच्या मावशीला खुश झाल्या. दादा तू देवासमोर साखर ठेवते. समधी आनंदात दिसतात. म्हणजे नक्कीच आनंदाची बातमी असणार. दिव्ये, सगळं तुझ्यामुळे शक्य झाले बघ. तेजूवर आणि तिच्या पायांवर तुझा आशीर्वाद असाच राहू दे. त्यांना सुखरूप ठेव. हं? चला आता सगळ्यांची जबाबदारी वाढली. तेजू अक्काची आपल्या सगळ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे, लक्षात ठेवा. काय हो दादा, तेजू अक्काची खोली तर तयार आहे. आता फक्त कुठे काय असणार आहे ते बघू आणि तसं मांडून टाकू. आणि खाण्यापिण्याची तर जबाबदारी माझ्यावरच आहे. मी वहिनीला सगळं विचारून घेतले की अक्काला काय लागल काय नाही, त्यामुळे तू काहीच टेन्शन घेऊ नको. आणखी काय असेल ना तर ते बी मला सांगा, म्हणजे येऊन जाऊन मी बी अक्काची काळजी घेत जाईल. बर चला घरातलं झालं, आता बाहेरचं काजू पुढे आहे. हा. उद्या सगळीकडे बातमी पोचली पाहिजे. काय सगळ्या घरांमध्ये पेढे पोचले पाहिजेत. हा मला 2-2 बाच्या झालेत कळू दे ना गावाला. अरे काय सांगायची गोष्ट आहे का दादा? अरे तुम्ही तयारी ठेवा, तयारी. उद्या बघा आम्ही गावात काय राडा करतो. बरं चला आता तोंड गोड करून घेऊ. बस बस एवढी नको.